मी प्राध्यापक डॉक्टर आबासू शिंदे. भारतीय अर्थव्यवस्था अर्थात इंडियन इकॉनॉमी 1 इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी अंतर्गत ब्लॉक 2 पॉप्युलेशन अँड ह्युमन डेव्हलपमेंट म्हणजेच लोकसंख्या आणि मानव विकास यावरती आज आपण बोलण्यासाठी किंवा चर्चा करण्यासाठी आहोत. डेमोग्राफिक फीचर्स म्हणजे लोकसंख्याशास्त्रीय वैशिष्ट्ये यातला युनिट 5 आपण चर्चेला घेतलेला आहे. लोकसंख्या सध्या जर आपण पाहिलं तर ही शाप की वरदान म्हणजेच डेमोग्राफिक डिव्हिडंड और डेमोग्राफी लॉस अशा 2-3 अँगलने आपण जर पाहिलं तर केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना आपल्याला डिव्हिडंडच्या दृष्टीने विचार मांडण्यात आलेला आहे. पॉप्युलेशन आपली जरी ग्रोथ असली वाढलेली असली तरी या पॉप्युलेशनला आपण कशा पद्धतीने नियंत्रित करू शकतो किंवा याचा अतिरिक्त झालेला वेग किंवा वाढलेला वेग हा आपण कसा कमी करू शकतो त्या दृष्टीने सरकार कोणती पावलं उचलत आहे. अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं ही भक्कम अर्थव्यवस्था कशी होईल या दृष्टीने देखील जसे बजेटमध्ये तरतूद असते तसंच लोकसंख्येच्या अनुषंगाने जन्मदर, मृत्यूदर, माता मृत्यूदर त्याचबरोबर एकूण लोकसंख्या ही आपली डेमोग्राफिक डिव्हिडंड जे आहे ते कशा पद्धतीने लाभदायक ठरेल त्याचे नक्की फीचर्स काय आहेत या अनुषंगाने लोकसंख्याशास्त्रीय वैशिष्ट्ये या युनिटमध्ये आपण पाहणार आहोत. इंडियन इकॉनॉमी किंवा भारतीय अर्थव्यवस्थेचा एकूणच अभ्यास करताना त्यातील असणाऱ्या वेगवेगळ्या बाबी या आपल्याला प्रकर्षाने जाणवतात. या भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये ज्यावेळेला आपण पाहतो आणि चायनीज इकॉनॉमी ज्या वेळेला पाहतो त्यावेळेला चीनमधले असणारं पॉप्युलेशन आणि चीनमधली असणारी अर्थव्यवस्था ही ज्या वेळेला कम्पॅरेटिव्ह आपण करत असतो किंवा अमेरिकन इकॉनॉमी ज्या वेळेला बघाल, जापनीज इकॉनॉमी ज्या वेळेला बघाल त्यावेळेला त्या ठिकाणची असणारी भिन्नता ही आपल्याला दिसून येईल आणि त्या भिन्नतेत असणाऱ्या वेगवेगळ्या ज्या बाबी आहेत त्या प्रकर्षाने जाणवतील. चायनाचा विचार करता आपल्यापेक्षाही जास्त लोकसंख्या आहे आणि अमेरिकेचा विचार केला तर आपल्यापेक्षा कमी लोकसंख्या आहे. जपानची तर अगदीच आपल्या एखाद्या राज्या एवढी लोकसंख्या आहे, परंतु याच लोकसंख्येची काही वैशिष्ट्ये प्रामुख्यानं दिसून येतात. या लोकसंख्येच्या अनुषंगाने वेगवेगळी वैशिष्ट्ये ज्या वेळेला आपण विचारात घेतो त्यात जन्मदर आणि मृत्यूदर याचा निश्चित आपल्याला विचार करावा लागतो. लोकसंख्या ही भारताला एक प्रकारे वरदानासारखी आहे कारण युवा शक्तीचे प्रमाण भारतातलं आपल्या वाढलेलं आहे आणि याच युवा शक्तीच्या आधारावरती लोकसंख्येचा विचार करून शासन काही ध्येय धोरणं निश्चित राबवत असतं आणि जनतेला दीर्घकाळ आयुष्य कशा पद्धतीने लाभू शकतो या दृष्टीने त्याच्यात प्रयत्न होणं हे अपेक्षित असतं. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं लोकसंख्या आणि मानव विकास किंवा डेव्हलपमेंट आपण जे म्हणतो इंडियन इकॉनॉमिक डेव्हलपमेंट किंवा ग्रोथ अँड डेव्हलपमेंट जो आपण आर्थिक विकास आणि वृद्धी या अनुषंगाने आपण विश्लेषण पाहत आहोत किंवा पाहिलं जातं. यामध्ये डेमोग्राफिक फीचर्समध्ये कशा कशाचा समावेश किंवा काय काय बाबी अंतर्भूत असतील तर या निश्चितपणे याच्यावरतीच आपल्याला चर्चा करायची आहे. आणि लोकसंख्येचे जे आकारमान आहे तर मागच्याही याच्यामध्ये मी सांगितलं होतं की लोकसंख्या ही राज्यामध्ये जर विचार केला तर प्रत्येक राज्यात लोकसंख्या ही भिन्न स्वरूपाची असलेला आपल्याला दिसून येते. म्हणजे एकूण लोकसंख्येचा आकार हा कमी किंवा जास्त असलेला दिसून येतं. दर चौरस किलोमीटरला काही ठिकाणी 400 लोकसंख्या राहते आहे तर काही ठिकाणी अगदी 200-300 लोकसंख्या राहते आहे तर काही ठिकाणी 1000 लोकसंख्या सुद्धा राहते आहे. कारण शहराच्या ठिकाणी अतिरिक्त लोकसंख्या किंवा लोकसंख्येचा भार जो आहे तो आपल्याला दिसून येतोय. तशा अनुषंगानेच आपल्याला त्याच्यावर चर्चा करता येऊ शकते. लोकसंख्येची वाढ कशा पद्धतीनं ग्रोथ झालेली आहे, महत्त्वाची तिथली काही आकडेवारी आहे का, त्या अनुषंगाने प्रजनन दर कशा पद्धतीने आहे म्हणजे दर 1000 पुरुषामध्ये मग किती जन्मणाऱ्यांची संख्या आहे. म्हणजे स्त्री पुरुषाच्या प्रमाणात जर आपण लोकसंख्येचा विचार केला तर लोकसंख्येची घनता जसं बघतो तसंच जन्मदर आणि मृत्यूदरात सुद्धा कशा पद्धतीने वाढ झाली किंवा कशा पद्धतीने घट झाली या अनुषंगाने आपल्याला बघावं लागेल. लोकसंख्याशास्त्रीय संक्रमण म्हणजे शहरीकरण असेल, ग्रामीण भागाशी संबंधित असणारी लोकसंख्या कशा पद्धतीने आहे, पॉप्युलेशन ऑफ इंडियन साईज अँड ग्रोथ जो आता मी म्हटलं तसं आकार आणि त्याची ग्रोथ कशी झाली आहे, ग्रोथ ऑफ पॉप्युलेशन म्हणजे लोकसंख्येची वाढ
आणि त्याची वृद्धी कशा पद्धतीने होती आहे. व्हिटल स्टॅटिस्टिक्स आपण म्हणलंय, म्हणजे महत्वाची त्याच्यातली काही आकडेवारी जी आहे ती कशा पद्धतीने आहे. फर्टिलाइटी रेट जो आहे तो पाहावा लागेल. मॉर्टिलिटी रेट जो आहे तो बघावा लागेल, म्हणजे मृत्यूदर जो आहे तो संबंधित विचारात घ्यावा लागतो. आणि लोकसंख्या संक्रमणाची किंवा लोकसंख्याशास्त्रीय संक्रमण किंवा डेमोग्राफिक ट्रान्झॅक्शन जे आहे ते किती किंवा कशा पद्धतीने होऊ शकतं त्या अनुषंगाने देखील आपल्याला विचार करावा लागेल. अर्बनायझेशन म्हणजे शहरीकरण कशा पद्धतीने वाढलेलं आहे. सेक्स रेशिओ जो आहे तो कशा पद्धतीनं बदललेला आहे. लिंग गुणोत्तर त्याला म्हटलं जातं. किंवा लोकसंख्या पिरॅमिड जे आहे, पॉप्युलेशन पिरॅमिड जे आहे ते बदललेलं आहे का किंवा तशा स्थितीमध्ये आहे का ते आपल्याला निश्चितपणे अनुभवावं लागेल. अवलंबित्व जे प्रमाण आहे, डिपेंडन्सी रेशो, हा डिपेंडन्सी रेशो किंवा अवलंबित्व आपण म्हणूया, त्या अवलंबित्व कमी किंवा जास्त होऊ शकतं का किंवा किती होऊ शकेल. लोकसंख्या वृद्धत्व जे आहे ते पॉप्युलेशन एजिंग जे आहे ते पॉप्युलेशन एजिंग किती असू शकतं. किंवा वृद्धत्व किंवा वयस्करपणा आपण म्हणूया, म्हणजे आफ्टर 16 हा एज ग्रुपचा असणारा जो काही गट आहे तो किती आहे, कशा पद्धतीचा आहे तो बघावा लागेल. लोकसंख्या वृद्धत्वाच्या अनुषंगाने लोकसंख्या शास्त्रीय लाभांश किंवा सायंटिफिकली आपण डिव्हिडंड आहोत का, डेमोग्राफिक डिव्हिडंड त्याला म्हटलं जातं. आणि सर्व देशाची अशा पद्धतीची आताची संकल्पना आहे की जसं वेलफेअर महत्वाचं आहे तसं ते डिव्हिडंड म्हणून त्याचा लाभ घेणं, म्हणजे लोकसंख्येचं कल्याणकारी योजना राबवण्याच्या दृष्टीने सुद्धा वेगवेगळे प्रयत्न केले जातात. लोकसंख्येच्या विषयात नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसीज किंवा राष्ट्रीय लोकसंख्याविषयक धोरण हे देखील शासनाने जाहीर केलेलं असतं आणि त्या अनुषंगाने देखील आपल्याला विचार विनिमय निश्चितपणे करता येऊ शकतो. आता या बाबतीत लोकसंख्याशास्त्रीय वैशिष्ट्य ज्यावेळेला आपण पाहणार आहोत किंवा पाहत आहोत, या लोकसंख्येचा फायदा जर आपल्याकडं पुरेशा प्रमाणात लोकसंख्या नसती, एका बाजूला आता आपण पाहतोय की भारतात लोकसंख्या खूप मोठी आहे आणि शेती क्षेत्रावरती असणारा अतिरिक्त ताण किंवा अतिरिक्त भार असलेला दिसून येतो. आणि याच लोकसंख्या वाढीची कारणं ज्यावेळेला आपण पाहणार त्यावेळेला सुद्धा काही बाबतीत हे वेगळेपण किंवा दिसणारा बाबतीत फरक असलेला दिसून येतो. डेमोग्राफी म्हणजे मानवी लोकसंख्येचा वैज्ञानिक अभ्यास किंवा त्याचा आकार, रचना आणि विकास या दृष्टीने देखील या लोकसंख्या संक्रमणाचा किंवा लोकसंख्याशास्त्राचा अभ्यास हा महत्वाचा आहे. भारतात लोकसंख्याशास्त्रीय डेटा आहे, जनगणना जे आहे ते अहवालामध्ये उपलब्ध आहे, जे दर 10 वर्षातून एकदा आयोजित केले जाते. अशी शेवटची झालेली आपली भारतातली जी जनगणना आहे ती 2011ची आहे. 2051ला म्हणजे स्वातंत्र्योत्तर काळात किंवा त्याच्याही अगोदर खरं जनगणना झालेल्या होत्या, परंतु 2011ची जनगणना ही स्वातंत्र्य नंतरची पहिली जनगणना आपण म्हणतो. त्यावेळेला 36 कोटी एवढी लोकसंख्या होती. 2011ची जनगणना ज्यावेळेला आपण पाहू त्यावेळेला आपल्याला असं लक्षात येतं की 2011 मध्ये ही लोकसंख्या 121 कोटीपर्यंत पोहोचली होती. म्हणजे 121 कोटी असणारी ही लोकसंख्या भारतीय अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं जर विचार केला तर भारतीय अर्थव्यवस्थेवर भार निर्माण करणारी आहे, ताण निर्माण करणारी आहे, दाब निर्माण करणारी आहे. परंतु याच लोकसंख्येचं वरदान म्हणून विचार करता युवकांची संख्या याच्यातली म्हणजे 15 ते 60 या वयोगटात असणारी जी वर्किंग कॅपिटल आपण म्हणू शकतो त्याला पाहिजे तर या कालावधीत असणारी लोकसंख्या जी आहे ती निश्चितपणे आपल्याला फायदेशीर ठरते. स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला 36 कोटी असणारी लोकसंख्या, त्याच्यातूनही जर आपण वर्किंग पॉप्युलेशन जर पाहिलं तर ते खूप कमी होतं. आणि त्यावेळेसचा जर आपण डेथ रेट पाहिला, मृत्यू दर जर पाहिला तर तो देखील जास्त होता. म्हणजे तो जवळपास 27%, 28% होता. म्हणजे दर 1000 स्त्री पुरुष असतील त्याच्या पाठीमागं 30 लोकांचा तर मृत्यू हे होणं स्वाभाविक होतं. आणि त्यावेळेला असणारं लाईफ इंडेक्सिंग म्हणूया किंवा आयुर्मर्यादा आपण जर म्हणली तर ही आयुर्मर्यादा प्रामुख्यानं 32 वर्ष एवढीच होती. आता ही 32 वर्षाची आयुर्मर्यादा त्या कालखंडात लोकांना शिक्षण घेणं असेल म्हणजे जन्मापासूनच्या काही काळ आपण म्हणूया त्याची बाल्यावस्थाच आहे. आणि त्या बाल्यावस्थेतून शैक्षणिक अवस्थेपर्यंत किंवा शिक्षणाच्या स्थितीपर्यंत आपण विचार जर केला तर काही काळ हा शिक्षणासाठी निश्चितपणे जाईल. म्हणजे सुरुवातीला जर पाहिलं तर आपण पाहतो वयाच्या 6व्या वर्षानंतर शाळेमध्ये पाठवलं जायचं. शाळेमध्ये परत 3-4 वर्ष शिकेपर्यंत
अगदी 10 वर्ष वय पूर्ण व्हायचं 8 किंवा 15-18 वर्षापर्यंत जर विचार केला तर त्या कालखंडात लग्न समारंभ देखील लवकर केले जायचे किंवा लग्न करणे ही एक प्रथा होती. म्हणजे अगदी असं म्हटलं जातं भारतात की गुडघ्याला वाशिक बांधलं जायचं. म्हणजे त्यामुळं काय व्हायचं की जन्माला आलेलं बाळ त्याचं छोट्या अवस्थेमध्येच एखाद्या मुलाचं मुलीबरोबर लग्न झालेलं असायचं. म्हणजे बाल्यावस्थेतच त्याचे या अवस्थेत त्याला माहितीही नसेल, कदाचित कळतही नसेल की आपलं लग्न झालेलं आहे अशा पद्धतीचं. आणि या लग्नामुळं घडून येणाऱ्या ज्या बाबी आहेत त्या माहितीच्या दृष्टीने जर विचार केला तर त्याला त्याच्या संदर्भातलं ज्ञान हे निश्चितपणे नसायचं. आणि त्याच्यामुळे 2011ची लोकसंख्या आपण जर पाहिली किंवा 11 पर्यंत 121 कोटीपर्यंत वाढलेली लोकसंख्या, याच्यात खरं तर भारतात अनेक सरकार आले आणि गेली देखील आणि पुन्हा नव्याने काही सरकार स्थापन झाली, पुन्हा त्याला विरोध चालू. परंतु लोकसंख्या विषयक धोरणं ज्या वेळेला राबवली गेली, या लोकसंख्येविषयक धोरणात निश्चितपणे लोकसंख्या वाढीचा वेग कमी करण्यावर भर दिला. म्हणजेच कुटुंब कल्याण योजना जी आहे ती राबवली गेली. काही वेळेला काही सरकारमध्येच सक्तीचे धोरणं सुद्धा राबवली, परंतु त्यातून सरकार देखील पडण्याची भीती त्या कालखंडात होती. म्हणजे लोकसंख्या नियंत्रित आणण्याच्या दृष्टीनं ठोस पावलं उचलणं देखील फार काही वेळेला कठीण गेलं, काही वेळेला सरकारला ते निर्णय घ्यावे लागले आणि जनजागृती कार्यक्रम मोठ्या प्रमाणात वाढवले. त्याच्यामुळे लोकसंख्या वाढीचा वेग हा 2001 नंतर जर बघितला तर 2011 मध्ये तो 1.92 किंवा 90 पासून ते 97 पासून ते 75 पर्यंत आला. म्हणजे 1.90च्या वरती होता, तो 1.75 पर्यंत आलेला आपल्याला दिसून येतो. म्हणजे एकूण लोकसंख्या वाढीचा वेग हा नियंत्रित करण्याच्या दृष्टीने आपल्याला भारतात हे प्रयत्न करण्यात आले. परंतु स्वातंत्र्योत्तरनंतर म्हणजे 50 वर्षांनंतर आपण म्हणूया 50 ते 60 या कालखंडात लोकसंख्या वाढीचा वेग हा काही प्रमाणात नियंत्रित करण्यात आपल्याला यश आलं. त्यानंतर 2021ची आकडेवारी खरं तर आपल्याला कोविड पॅन्डेमिकमुळे अजून आता येऊ शकली नाही, परंतु ती आकडेवारी देखील येणं अपेक्षित आहे. आणि ही लोकसंख्या 121 कोटीवरून आता निश्चित 135-37 कोटीच्या वरती गेलेली असेल. आता या लोकसंख्येत असणाऱ्या द्याव्या लागणाऱ्या शासन म्हणून सोयीसुविधा किंवा त्यांच्या विकासाच्या दृष्टीनं देखील सरकारला आपली काही ठोस पावलं उचलावी लागतात. आणि याच्यातूनच आर्थिक विकास देखील घडून येत असतो. या आर्थिक विकासाच्या टप्प्यात जशा पद्धतीने यंत्रसामग्री महत्वाची आहे, भांडवल आपल्याला महत्वाचं आहे, जमीन आपल्याला महत्वाची आहे, तशा पद्धतीनेच लेबर किंवा कामगार जो आहे तो देखील महत्वाचा आहे, संयोजक जो आहे तो महत्वाचा आहे. म्हणूनच मानवी विकास करणं ही सर्व देशाची आता कन्सेप्ट निर्माण झालेली आहे. त्यामुळे लोकसंख्येचा डेमोग्राफिक डेटा किंवा डिव्हिडंड त्याचा जर बघितला तर तो निश्चित कसा फायद्याचा ठरेल याच्यावरती विशेष भर दिलेला असतो. म्हणजे लोकसंख्या वाढीचा वेग जसा आहे तशा पद्धतीनंच या लोकसंख्येची जनगणना लोकसंख्येला अपेक्षित असणाऱ्या बाबी या पाहाव्या लागतात. भारताची लोकसंख्या, आकार आणि वाढ यात जर विचार केला तर लोकसंख्या वाढ ही झालेली दिसते किंवा लोकसंख्या वाढ ही होत असताना दिसते. 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या ही 121 कोटी किंवा 1 दशलक्ष म्हणजे 1 दशलक्ष एवढी आहे आणि ती 1 कोटीच्या पेक्षा जास्त आहे. च्या बरोबरीचे म्हणजेच 10 लाख एवढं त्याचं कॅल्क्युलेशन पुढे सांगितलेलं आहे. म्हणजे ही लाखोची आकडेवारी जी आहे ती सांगितलेली आहे आणि 1029 पर्यंत ती निश्चितपणे वाढलेली दिसते किंवा त्याची संख्या जी आहे ती तशा पद्धतीने पटीमध्ये बदलत गेलेली दिसून येते. 2001 मध्ये जर पाहिलं तर लोकसंख्याचा आकार हा चीन नंतरचा जसं दुसरा क्रमांक जर लागत असला तर जागतिक डेटानुसार 2016 साठीची ही चीनची लोकसंख्या दशलक्षमध्ये दर्शवलेली आहे. दर 1000 किंवा लोकसंख्या दर चौरस किलोमीटरला किती लोकसंख्या आहे तर 2001 मध्ये 846, 91 मध्ये 683 म्हणजे ही सरासरी लोकसंख्या त्या ठिकाणी सांगितलेली आहे. अगोदर जशा पद्धतीने आपण 71 पर्यंत असेल, 51 ला अगदी 361 एवढी लोकसंख्या होती दर चौरस किलोमीटरला. परंतु भारतात सध्या जर पाहिलं तर या लोकसंख्या वाढीचा वेग हा आपल्याला वाढलेला दिसतोय. दर चौरस किलोमीटरला राहणारी लोकसंख्या ही 1971 मध्ये ज्यावेळेला 72चा दुष्काळ पडला आणि देशाला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला 361 असणारी लोकसंख्या
ती 439 झाली आणि 1981 मध्ये जर लोकसंख्या पाहिली तर ती 548 अशी झालेली दिसते. म्हणजे ही वाढता आलेख जो आहे तो 2001 पर्यंत तो 846 पर्यंत वाढलेला आहे. किंबहुना तो 11 मध्ये जर पाहिलं तर तो देखील घनतेच्या स्वरूपामध्ये निश्चितपणे लोकसंख्या वाढ ही झालेली आपल्याला दिसून येते. सर्वाधिक त्याच्या दृष्टीनं किंवा सर्वाधिक सध्या वाढ होत चाललेली आहे. जागतिक बँकचा जो डेटा आहे त्याचा चीन नंतरची लोकसंख्या ही 2016च्या आकडेवारीनुसार म्हणजे भारतात 135 कोटी लोकसंख्या असल्याचं दिसून येतं. या 135 कोटी लोकसंख्येनुसार आपल्याला त्या त्या स्वरूपात असणारी साधन सामग्री उपलब्ध करावी लागते. भारताच्या भौगोलिक क्षेत्रफळाच्या दृष्टीनं दर चौरस किलोमीटरला चीन नंतरच्या तुलनेत खूप लहान ही जरी आकडेवारी आपल्याला दिसत असली तरी देखील त्या दर चौरस किलोमीटरपर्यंत ही लोकसंख्या 1324 एवढी झालेली दिसते. म्हणजे एका चौरस किलोमीटरला जी सुरुवातीला 361 लोकसंख्या होती 1951ला ती आता सध्या 2016च्या आकडेवारीनुसार मोठी वाढलेली आपल्याला दिसून येते. परंतु क्षेत्रफळाच्या दृष्टीने ज्यावेळेला आपण विचार करू त्यावेळेला भारताचं क्षेत्रफळ किंवा चीनचं क्षेत्रफळ असेल इतर देशाचं क्षेत्रफळ असेल तेवढंच राहिलेलं दिसून येतं. उलट क्षेत्रफळाचा विचार जसा करतो तसा जलसंपत्तीचा जर विचार केला, समुद्र किनाऱ्याचा विचार केला तर जम्मू काश्मीरकडे असणारा बर्फाच्छादित प्रदेश, बर्फाच्या किंवा डोंगर आपण म्हणूया बर्फाच्छादित, उष्णता वाढल्यामुळं सध्या या बर्फाच्या रांगा ह्या वितळत असणाऱ्या दिसतात. त्यामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी ही उंचावलेली आहे किंवा ही उंचावत चाललेली आपल्याला अनुभवायला मिळते. त्यामुळं भूपृष्ठाचा भाग जो आहे तो पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. आणि आजही आपल्याला माहिती आहे की 71% पाणी आणि 29% जमीन. आता जर पाण्याचा भाग जर वाढत गेला तर जमीन ही ओलिताखाली जी बागायती शेतीसाठी यायला पाहिजे त्याच्या व्यतिरिक्त समुद्राच्या किंवा धरणाच्या पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे, नद्यांच्या पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. आणि या अनुषंगानेच भारताची लोकसंख्या वाढीचा वेग जो आहे तो नियंत्रित करण्याच्या दृष्टीने देखील प्रयत्न करणं अपेक्षित असतं. ह्या लोकसंख्या वाढीचा किंवा वाढ कशा पद्धतीने झालेली आहे किंवा त्याचा आकार कशा पद्धतीने बदललेला आहे ते आपल्याला निश्चितपणे दिसून येतं. यामध्ये पॉईंटच्याच अनुषंगाने जर आपण पाहिलं तर लोकसंख्येची वाढ ही आता आपण जशी आकडेवारीमध्ये पाहिली तशी भारतात वेगवेगळ्या वयोगटातली लोकसंख्या, बाल्यावस्थेतली लोकसंख्या आपण म्हणतो त्यावेळेला या लोकसंख्येत कशा पद्धतीनं योग्य आता आपण पाहतो की एज्युकेशन फॅसिलिटीज ज्या आहेत त्या वेगवेगळ्या पद्धतीच्या आहेत, शिक्षणाच्या सुविधा वाढलेल्या आहेत. त्यामुळं मानवी संपत्तीची जोपासना ही चांगल्या पद्धतीने होत आहे. आणि याच जोपासनेच्या अनुषंगाने देखील काही आकडेवारी, महत्वाची आकडेवारी जर पाहिली तर ती देखील आपल्याला विचारात घ्यावी लागते. प्रजनन दर ज्यावेळेला आपण अभ्यासत असतो त्यावेळेला भारतात असणाऱ्या सोयी सुविधा याच्यावर आपल्याला गांभीर्याने विचार करता येऊ शकतो. सध्या वैद्यकीय क्षेत्रात असणारी आमूलाग्र स्वरूपाची होत असलेली बदल किंवा नवीन लागलेले शोध असतील ते आपण पाहिले पाहिजेत. जन्माला येणाऱ्या बालकाच्या अवस्थेत सुद्धा बालकाची अवस्था स्टेप बाय स्टेप आपल्याला अगदी 2 आठवड्याचं लहान गर्भावस्थेतला आपण म्हणूया बाळ असेल त्याची देखील स्थिती कशा पद्धतीची आहे ते मेडिकल सायन्स एवढं पुढे गेलेलं आहे की ते आपल्या सोनोग्राफी असतील, वेगवेगळ्या मशिनरीज असतील त्याच्या साह्यानं पोटातली कुठली अवस्था आहे ते पाहत असतं आणि त्या अवस्थेनुसार त्या मातेला तशा पद्धतीची ट्रीटमेंट किंवा त्या बाळाला तशा पद्धतीची ट्रीटमेंट हे आता आपण पाहतो की अगदी 2 आठवड्याचं 3 आठवडे असल्यापासून ती सुरू केलेली असते आणि बाळ जन्माला येईपर्यंत त्याला सर्व सोयीसुविधा कशा पद्धतीनं वैद्यकीय क्षेत्राच्या मार्फत आवश्यक असणाऱ्या देता येतील. काही त्रुटी जर असतील त्याच्यामध्ये तर त्या वेळीच म्हणजे अगदी आपण म्हणूया की 3 वर्षाच्या आतल्याच बाळाच्या ज्यावेळेला तपासणी केलेल्या असतात त्यावेळेला त्या तपासणीत जर काही दोष असतील तर वैद्यकीय क्षेत्राच्या मार्फत ते सांगितले जातात आणि तिथून पुढच्या बालकांना किंवा त्या कालखंडातल्या बालकांना गर्भपात करण्यास महाराष्ट्रात, संपूर्ण भारतात ही परवानगी नाही. जर वैद्यकीय अडचण असतील तर त्या कालखंडात
काही निर्णय वैद्यकीय क्षेत्राकडून डॉक्टरांकडून दिले जातात आणि त्याच्यावरती उपाययोजना करण्याच्या दृष्टीनं मोठ्या प्रमाणावर यंत्रणा उभारलेली असते. त्यामुळं आई आणि वडील किंवा त्या कुटुंबाला त्या बालकाची जन्माची एक प्रकारे आपण म्हणूया 90% खात्री झालेली असते किंवा 99% आपण म्हणूया खात्री झालेली असते. 1% मध्ये किंवा 10% मध्येच काही अडचणी येऊ शकतात, शक्यता आहे. परंतु त्या बालकांना जन्म देण्याचं कालखंडात सर्व सोयीसुविधा ही शासकीय मार्फत देखील आणि खाजगी यंत्रणेमार्फत देखील राबवलेल्या असतात. त्यामुळं या सोयीसुविधाचा लाभ घेऊन बालमृत्यूचं प्रमाण जे आहे ते निश्चित घटवलेलं आहे. त्याचबरोबर आईला आवश्यक असणारा पोषक आहार हा देखील पुरवायचं काम शासनाच्या मार्फत केलं जातं. त्यामुळं माता ज्या वेळेला बाळाला जन्म देत असते त्यावेळेला त्या संगोपनाच्या कालखंडातलं असणारं जीवन हे कसं सुसह्य होईल, कसं योग्य करता येईल त्याच्यावरती शासन आता मोठ्या प्रमाणावर खर्च करत आहे. शासनाने जरी खर्च केला किंवा नाही केला तरी वैयक्तिक पातळीवर शिक्षणाची स्थिती आता चांगली असल्यामुळं पूर्वी जर आपण पाहिलं तर अगदीच 10-20%, 30% शिक्षणाचं प्रमाण होतं. परंतु आत्ता आपण पाहतोय त्यावेळेला जवळपास 74% साक्षरता दर आहे. त्यामुळे एज्युकेटेड पर्सनचं प्रमाण हे फॅमिली मेंबर्समध्ये जास्त आहे. कुटुंबामध्ये शिक्षणाचा दर्जा हा उंचावलेला दिसतो आणि याच्यात काही आकडेवारी किंवा महत्त्वाचा भाग जर आपण लक्षात घेतला तर निश्चितपणे यामुळं लोकसंख्या वाढीचा दर म्हणजे पूर्वी जर आपण विनोदाने असं म्हटलं जातं की भारतात पूर्वी हम दो हमारे डझन किंवा 10-12 मुलं किंवा अपत्य होण्याचं प्रमाण खूप ठिकाणी होतं आणि त्यामुळं एकत्र कुटुंब पद्धतीत आणखी त्याचे काही संगोपन लाड व्हायचे आणि ही लोकसंख्या वाढतच जायची. त्यामुळं त्या लोकसंख्येला सर्व सोयीसुविधा जर उपलब्ध करून द्यायच्या असतील तर तशा पद्धतीचं उत्पन्न विचारात घ्यावे लागेल. सध्या आपल्याकडे उत्पन्न जर तेवढं नसेल तर बालकांना जन्माला घालण्याचं प्रमाण हे काही काळ थांबवलं जातं, पुढं ढकललं जातं आणि 1 किंवा 2 अपत्यांना जन्म देण्याचं प्रमाण ह्या आपण भारतीय कायद्यानुसार निश्चित केलेलं आहे. त्यामुळं या जनन दरामध्ये नियंत्रणाच्या अनुषंगाने किंवा उपाययोजनेच्या अनुषंगाने अनेक दृष्टीनं मतप्रवाह निर्माण झालेले आहेत. काही शासकीय नियम, नियमावली, निकष तयार केलेले आहेत आणि त्याच्याच आधारावरती या स्टेप बाय स्टेप आपण म्हणूया माहिती ही दिलेली असते. त्यामुळं महत्त्वाची आकडेवारी जरी पाहिली तर ती आकडेवारी कशा पद्धतीनं आहे त्याचा उलट तपासणी किंवा माहिती काढणं हे अपेक्षित आहे. आपण जर गुगलवरती सर्च केलं असेल, यूट्यूबवरती सर्च केलं असेल तरी आपल्याला लोकसंख्या विषयक माहिती ही पटकन आपल्याला उपलब्ध होऊ शकते किंवा स्थानिक जनगणनेसंदर्भातले असणारे वेगवेगळे अहवाल जे आहेत ते देखील आपल्याला पाहता येतील आणि त्यातून लोकसंख्येची वाढ किंवा लोकसंख्या ग्रोथ कुठल्या देशाची, कुठल्या राज्याची, कशा पद्धतीची आहे आणि एकूणच देशाचा विकास व्हायला ही लोकसंख्या वाढ ही फायदेशीर ठरेल का, लाभदायक ठरेल का, तर त्यातून काही समस्या निर्माण होतील याबद्दल विचार करावा लागतो. त्यामुळं प्रजनन कालखंडात, प्रजनन दरात सुस्थिती किंवा जन्माच्या अवस्थेमध्ये असणारे बाबी जे आपण पाहिलं तर याच्यात कशा सोयीसुविधा देता येतील. साक्षरता असल्यामुळं आई वडील जर साक्षर असतील तर तशा पद्धतीने बालकांचा जन्म हे देणं सोयीचं किंवा वैद्यकीय क्षेत्राच्या मार्फत याच्या तपासण्या होऊन योग्य पद्धतीने ट्रीटमेंट ही देता येत असते. त्यामुळं लोकसंख्येच्या अनुषंगाने आपण जो या ठिकाणचा भाग पाहिला की घनता ही कशा पद्धतीने वाढत चाललेली आहे. ही लोकसंख्येची घनता नियंत्रित करता जरी नाही आली तर लोकसंख्या वाढीचा वेग आपल्याला कमी करता येऊ शकतो का, या दृष्टीने सरकार प्रयत्न करत आहे का, या दृष्टीने लोकसंख्येचा अभ्यास करणं हे अत्यंत आवश्यक आहे. लोकसंख्या सध्या जी भारतात आहे त्याच अनुषंगाने चीननंतरचा जसा आपला दुसरा क्रमांक लागतो तसं महाराष्ट्राचीच लोकसंख्या जर पाहिली तर ती आता खूप वाढलेली लोकसंख्या दिसते. मध्य प्रदेश असेल, बिहार असेल या राज्यांच्या लोकसंख्येचा दर सुद्धा हा जास्त दिसून येतो. तो नियंत्रित करण्याच्या दृष्टीनं सरकारने प्रभावी उपाययोजना करणं अपेक्षित आहे. लोकसंख्येची वाढ ही जशी घडत आहे तशा पद्धतीनं त्याची काही आकडेवारी देखील आपल्याला माहिती होती आहे. परंतु दीर्घकाळाचा विचार करता लोकसंख्या कमी असेल तेवढं देशाच्या दृष्टीनं फायदेशीर ठरू शकतं. आहे ती लोकसंख्या दीर्घकाळ जर जीवन जगू शकली
तर त्याचा आपल्याला जास्त फायदा करून घेता येऊ शकतो. म्हणजेच नवीन जन्माला येणाऱ्या बालकाला अगदी 20-25 वर्ष 30 वर्षापर्यंत आपण शैक्षणिक सुविधा वगैरे जर विचार केला किंवा कुटुंबानेच त्याचं संगोपन करणं असा विचार केला तर सध्याच्या कालखंडामध्ये असे बदल होणं हे अपेक्षित असल्याचं दिसून येतं. या वयोमानानुसार लोकसंख्या ही कशा पद्धतीने आहे किंवा कशी कार्यरत आहे त्याचा आपल्याला विचार विनिमय करावा लागेल. तर जसं आपण प्रजननाच्या अनुषंगाने बोलतोय तशा पद्धतीनं मृत्यू दर किंवा डेथ रेट त्याला म्हटलंय आपण. या डेथ रेटमध्ये मृत्यू दरामध्ये जर पाहिलं तर काही बाबी ह्या भिन्न स्वरूपाच्या असल्याने दिसून येत आहेत. म्हणजे लोक जन्माला का घालायचे तर कालांतराने हे वर्षामध्ये 6 महिन्यामध्ये किंवा 2 महिन्यामध्ये घालत जर मृत्यू पावला तर म्हणून कुटुंबामध्ये 1, 2, 3 किंवा त्यापेक्षाही जास्त लोकांना मुलांना जन्म देण्याचं प्रमाण हे त्या कुटुंबामध्ये किंवा आई वडिलांचा तशा पद्धतीनं आग्रह असायचा. म्हणजे 4 लोक असतील 5 लोक असतील त्याचबरोबर संरक्षण विषयी देखील विचार केला जायचा. कुटुंबामध्ये जर संरक्षण विषयक बाबीचा विचार केला तर कुटुंबाचं रक्षण करण्यासाठी पुरुषांची आवश्यकता आहे. अशा त्या कारणात देखील मुलगा जन्माला यावा या अपेक्षेने त्या ठिकाणी प्रयत्न केले जायचे. किंवा मुलगा जन्माला येईपर्यंत आपण अगदी श्रीकृष्णाच्या कालखंडात जरी पाहिलं तर श्रीकृष्णाचा जन्म झाला त्यावेळेला देखील काही मुलींचा जन्म अगोदर झाला होता आणि त्या ठिकाणी त्यांना बंदिवासात ठेवलेला असताना होणाऱ्या अपत्याला प्रत्येक वेळेला म्हणजे अगदी 9-10 अपत्याच्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला त्यांना मृत्यूदंड तशा पद्धतीने दिलेला असायचा. आणि त्यानंतर त्या कृष्णाच्या अगोदर जन्माला येणारी जी मुलगी होती तिने सांगितलं होतं की यानंतर तुझा विनाश होऊ शकतो. त्या अनुषंगाने ज्या वेळेला श्रीकृष्णाचा कालखंड आपण अभ्यासतो त्यावेळेला त्यांच्या बाल्यावस्थेमध्ये ज्या काही बागांना आपण म्हणूया ज्या अवस्था निर्माण झालेल्या वेगवेगळ्या टप्प्यातल्या पाहिल्या तर त्या अवस्थेपर्यंत जरी 8-9 म्हणजे अशा बालकांना जन्म घालण्याच्या प्रथा दैवी कालखंडापासून ते आतापर्यंत आपण ऐकत आलेलो आहोत. परंतु शासकीय नियम धोरणं ज्या वेळेला जाहीर केली गेली त्यावेळेला त्या बालकाच्या मातृत्वाला आई वडिलांच्या सोयीसुविधा वाढवल्या, इतर सोयीसुविधा दिल्या आणि त्याच्यामुळेच मृत्यू दर देखील म्हणजे होणाऱ्या अपत्याला जन्माला आलेल्या अपत्याला योग्य वेळेत ट्रीटमेंट जर दिली तर उपाययोजना केली किंवा आता सध्या आपण पाहतो वाहतुकीची म्हणजे दळणवळणाच्या अनुषंगाने वाढलेली सुखसुविधा या सुखसुविधेमुळे भविष्यात किती फायदा होऊ शकतो तर आता आपण पाहतो की कित्येक किलोमीटर अंतरावरनं एखादी 4 व्हीलर गाडी असेल तर काही अंतरात म्हणजे जसं की आपण आजूबाजूला आपल्या ॲम्ब्युलन्स ऐकतो आणि घटनास्थळावर ते ॲम्ब्युलन्स अगदी 10 मिनिटाच्या आत तिथे पोहोचू शकते. अशा पद्धतीची सुविधा या भारतात अनेक ठिकाणी उपलब्ध झालेल्या आहेत. याच सुविधेच्या आधारावरती वेगवेगळ्या बाबी जर पाहिल्या तर तो दर कशा पद्धतीने असेल प्रजनन दर जसा आहे तशा अनुषंगाने आपल्याला काही बाबी सांगता येऊ शकतात का. लोकसंख्येची वाढ महत्वाची आहे परंतु या प्रजनन दराच्या अनुषंगाने विचार करता मृत्यू दर होऊ नये आणि जसं प्रजनन दर नियंत्रित केला तशा पद्धतीने मृत्यू दर हा दर 1000 पुरुषापाठीमागे दर 1000 स्त्री पुरुषापाठीमागं तो 27 पर्यंत होता तो आपल्याला 7 पर्यंत कमी करता आलेला दिसून येतो. परंतु 21 होता आणि तो 7 पर्यंत कमी करण्यात आपल्याला यश आलेलं आहे. म्हणजे 1/4 पर्यंत आपण कमी झालेलो आहोत आणि या कमी झाल्यामुळं तसं पाहिलं तर प्रजनन दर आपला तितकासा कमी झाला नाही परंतु मृत्यू दर हा जास्त वेगाने कमी झाला. ॲम्ब्युलन्स सारखी फॅसिलिटी असेल किंवा मग लहान बाळाल्या अवस्थेत असेल मातृत्वाला असेल अनेक सुखसुविधा या उपलब्ध करून दिल्या गेल्या आणि याच उपलब्धतेच्या आधारावरती अनेक फायदे हे झालेले आपल्याला दिसून येत आहेत. अन्यथा आता सध्या जर आपण असं म्हणलं की प्रत्येकाची 2-2, 4-4 मुलं जर असतील तर हा लोकसंख्या वाढीचा वेग आपल्याला जास्त दिसून आलेला असता आणि या लोकसंख्येमुळे म्हणजे आता आपण पाहिलं तर कित्येक पटीने लोकसंख्या ही आपली वाढलेली दिसली असते. या वाढीमुळे काय होऊ शकतं या अवस्थेमध्ये आपल्याला काही बाबतीत मृत्यू दर नियंत्रित करणं जसं शक्य झालं तसं प्रजनन दर आपल्याला अजून कमी करणं अपेक्षित आहे. मृत्यू दर कमी होण्याची कारणं जर आपण विचारात केली तर वैद्यकीय सुविधा मोठ्या प्रमाणात वाढल्या. वैद्यकीय सुविधेत आपण आता पाहतो की मेडिकल फॅसिलिटी असेल
ट्रीटमेंटच्या अनुषंगाने फॅसिलिटी असतील म्हणजे वैद्यकीय सुविधाच्या त्या वाढलेल्या आहेत. गल्लीबोळामध्ये हॉस्पिटल तयार झालेले आहेत. लोकांना त्याचा अवेअरनेस निर्माण झालेला आहे. मृत्यूदर घटण्याच्या पाठीमागचं कारण आता आपण स्वच्छतेकडे सुद्धा विचारात घेतलं पाहिजे. सर्व ठिकाणची स्वच्छता याच्यावर भर दिला जातो. सर्व शिक्षा अभियान म्हणजे शिक्षणाची सुविधा वाढली पाहिजे आणि स्वच्छतेच्या दृष्टीने देखील शासन अनेक उपाययोजना किंवा तशा पद्धतीनं वेगवेगळ्या उपक्रमांच्या मार्फत रंगरंगोटीकरण करणं असेल, सार्वजनिक स्वच्छता असेल, याच्यावरती शासन चांगल्या पद्धतीने किंवा लक्ष जास्त देत असल्याचं आपण पाहतो. त्यामुळे प्रजनन दर तर महत्त्वाचा आहेच. त्या अनुषंगाने मृत्यू दर देखील कमी करण्यासाठी इतर क्लायमेट किंवा वातावरणाचा जर विचार केला तर वृक्षारोपण करण्याच्या अनुषंगाने त्यामुळे स्वच्छ ऑक्सिजन किंवा चांगला ऑक्सिजन आपल्याला पुरेशा प्रमाणात उपलब्ध होणं आपण म्हणूया. ऑक्सिजनची किंमत काय असते ती कोविड-19च्या काळात एखाद्या व्हिडिओमधनं किंवा तुम्हाला गरज असेल तिथून किंवा माहिती मिळाली असेल वेगवेगळ्या ठिकाणाहून लाखो रुपये आपल्याला ऑक्सिजनसाठी सुद्धा हॉस्पिटलमध्ये द्यावे लागतात. त्याऐवजी मोफत किंवा मुक्त स्वरूपाचा जो वातावरणातला ऑक्सिजन आहे तो आपल्याला जर चांगला मिळाला पुरेशा प्रमाणात तर आपलं शरीर किंवा मानवी शरीर हे निरोगी राहण्याला मदत होत असते किंवा निरोगी राहत असतं. त्यामुळे प्रजनन दर जो आहे तो अशा अनुषंगाने हा बदललेला दिसून येतो किंवा तसा त्यात महत्त्वपूर्ण आकडेवारीच्या अनुषंगाने प्रजनन दर कसा कमी होईल या बाजूने पाहिलं जातं. तसं मृत्यू दर देखील घटणे अपेक्षित आहे आणि तो अजून आता घटलेला आहे, परंतु तुलनात्मकरित्या आपण म्हणूया तो अजून कमी होणं आणि त्याचबरोबर जन्मदर देखील जन्मदरीचा वाढीचा वेग म्हणजे आता सध्या जर आपण भारतात आपण म्हणतो की एका दाम्पत्यावरती जर ऑपरेशन केलेले असतील तर पुढची लोकसंख्या नियंत्रित करणं हे काही प्रमाणात आपल्याला शक्य होऊ शकतं. त्यामुळे आता एकच अपत्य असावं याला शासन प्राधान्य देत आहे. त्याच्यातूनही महिलांसाठी मुलींसाठी लिंगानुसार आपण बघणारच आहोत, परंतु स्त्रियांना प्रमोट करत असताना दिसून येतं. कारण स्त्रियांच्या दृष्टीनं ते केवळ चूल आणि मूल असं न बघता त्यांना कसे आर्थिक लाभ होतील त्यांच्या दृष्टीने शासन कसं सोयीसुविधा देत आहे या दृष्टीने देखील प्रयत्न केलेले आपल्याला पाहायला मिळतात किंवा आपण पाहत आहोत. महत्त्वाच्या आकडेवारी किंवा त्याचा असणारा प्रजनन दर या दृष्टीने आपण अभ्यासताना काही बाबतीत जसं इथं मागं म्हटलेलं आहे की दर चौरस किलोमीटरला असणारी भारताची एकूण लोकसंख्या ही लोकसंख्या नियंत्रित करण्याच्या दृष्टीनं किंवा आकार जो आहे घनता जी आहे ती कशी नियंत्रित करता येईल याच्यावरती भर दिलेला दिसतो. आता या अनुषंगाने जसं आपण काही बाबी पाहिल्या त्यातच लोकसंख्या वाढ किंवा त्याच्यात असणारा वृद्धत्व ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला वृद्धित्व किंवा कशा पद्धतीने वृद्धी होईल ही लोकसंख्या वृद्धी किंवा वाढीचा वेग जो आहे तो निश्चितपणे होऊ शकतो का, ही वृद्धी कशी नियंत्रित करता येऊ शकते या अनुषंगाने काही बाबतीत आपल्याला माहिती देता येऊ शकते. त्यामुळे लोकसंख्याशास्त्रीय लाभांश याच्यामध्ये शास्त्रीय दृष्टीने म्हणजे शिक्षणाचं प्रमाण जर गुणवत्तापूर्ण शिक्षण जर दिलं गेलं आता NEP आपण ॲक्सेप्ट केलेलीच आहे आणि आता पुढच्या वर्षीपासून किंवा काही राज्यामध्ये याही वर्षापासून NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी सुरू झालेली आहे आणि याच NEPच्या माध्यमातून अनेक शाळा महाविद्यालयातलं शिक्षणातल्या असणारी गुणवत्ता ही वाढण्यावर भर दिलेला आहे आणि ही जर गुणवत्ता चांगली वाढत गेली जास्त गुणवत्ता जर वाढली चांगली तर स्किल ओरिएंटेड किंवा कौशल्य विमुख शिक्षण जे आहे ते अल्पकाळातच विद्यार्थी दशेतच पुढच्या पिढीला निश्चितपणे मिळेल. आतापर्यंत झालेल्या 2 राष्ट्रीय शिक्षण विषयक धोरणात तितकासा त्याच्यावर विचार केला गेला नाही किंवा त्याच्यावर अशा पद्धतीनं शैक्षणिक सुविधा बदलल्यामुळं रोजगाराच्या संधी निर्माण होतील याच्यावरती जास्त भर दिलेला आहे. त्यामुळे शिक्षण आणि रोजगार यांच्यातलं जे अंतर आहे ते कमी करण्याचं काम या नवीन एज्युकेशन पॉलिसीनं केलेच आपल्याला दिसून येतं. लोकसंख्याशास्त्रीय लाभांश आहे तो सायंटिफिकली जर विचार केला शास्त्रीय दृष्टीने जर विचार केला तर याच्यात अनेक कौशल्य ओरिएंटेड शिक्षण प्रवाह जे आहेत ते निर्माण केले जातील. अगदी पहिला टप्पा असेल, दुसरा टप्पा असेल, तिसरा टप्पा आणि अगदी महाविद्यालयाने आत्ता आपण घेत असणाऱ्या वेगवेगळ्या डिग्र्या ज्या वेळेला पाहतो या 3-3 वर्षाच्या डिग्र्या आहेत. इंजिनिअरिंगचा मेडिकलचा यांचा जर विचार केला तर 4-4 वर्षाच्या डिग्र्या अस्तित्वात आहेत. परंतु इतर कला विज्ञान वाणिज्य असतील किंवा
इतर शाखांतले काही कोर्सेस असतील तर त्यांची डिग्री शिक्षण हे 3च वर्षाचं असल्याचं आपल्याला पाहायला येतं. मास्टर डिग्री ही 4 वर्षाची, तर यानंतरच्या काळात मास्टर डिग्री ही 1च वर्षाची अशा अनुषंगाने विचार केला गेला आहे. आणि त्याच्या अगोदरचं शिक्षण जे आहे ते उच्च माध्यमिक शिक्षण किंवा महाविद्यालयीन शिक्षण आणि उच्च माध्यमिक शिक्षण याचा विचार करून या ठिकाणी ध्येय धोरणं राबवलेली आहेत. त्या ध्येय धोरणामध्ये म्हणजे 5+3+3+4 दृष्टीनं काही बाबतीत हे फायदे असलेले आपल्याला दिसून येतात. या लोकसंख्या फायद्याच्या अनुषंगाने लोकसंख्या शास्त्रीय लाभांश जर आपण पाहिला तर तो किती असू शकतो, कशा पद्धतीनं असू शकेल हे आपल्याला पाहावं लागेल. लोकसंख्या वृद्धत्व किंवा लोकसंख्या शास्त्रीय लाभांश म्हणजे वृद्धिगत व्हावी का, तर निश्चितपणे व्हावी, परंतु तो लोकसंख्या वाढीचा वेग हा तुलनात्मकरित्या आतापेक्षा तो कमी असावा, तो जास्त आहे. आणि याच लोकसंख्या वाढीच्या वेगामुळे आपल्याला काही फायदेही होताना दिसतात किंवा लोकसंख्या शास्त्रीय लाभांश आहेत ते देखील तितकेच विचारात घ्यावे लागतील. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जे आहे ते आपल्याला कसं वाढवता येईल, कशा पद्धतीने बदलता येईल आणि या लोकसंख्येविषयक धोरणात मग स्त्री पुरुष प्रमाण असेल, लिंग गुणोत्तराच्या अनुषंगाने आपण जसं आता म्हणतोय त्याच्यात काही सोयीसुविधा देता येतील का, या आपल्याला पाहावे लागतील. अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं उपजीविका जे जन्माला आलेलं बालक असेल तिथपासून ते ज्येष्ठापर्यंत किंवा वयोवृद्ध होऊन डेथ होईपर्यंत आपण म्हणूया मृत्यूदरापर्यंत किंवा मृत्यूच्या घटकापर्यंत उपजीविका निर्माण करणं, उपलब्ध करून देणं आणि त्या अनुषंगाने सर्व सोयी सुविधा ज्या आहेत त्या कशा उपलब्ध करून देता येतील. तसं राष्ट्रीय लोकसंख्येविषयक धोरण हे असावं. कुठल्या प्रकारच्या लोकसंख्येला आपण प्रमोट करतोय आणि त्या लोकसंख्येला तंत्रज्ञान, तंत्र उपलब्ध करून देण्याबरोबरच माहिती आणि तंत्रज्ञान जर टेक्नॉलॉजी उपलब्ध करून दिली तर त्याचा देखील आपल्याला फायदा होऊ शकतो. त्यामुळे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जे आहे ते जाहीर करावं लागेल, निश्चित करावं लागेल. लोकसंख्येच्या वैशिष्ट्यासाठी लोकसंख्येचे मूल्यांकन हे आर्थिकदृष्ट्या महत्वाचं आहे. जर मूल्यांकन केलं नाही, त्याची मोजमाप केली नाही वैशिष्ट्यांसाठी किंवा त्याची जनगणना जर झाली नाही तर सोयीसुविधा किंवा आपल्याला उपलब्ध करून देता येणार नाही. त्यामुळे आर्थिक दृष्टीनं जसं फायदेशीर आपण काही बाबी पाहतोय तशा इतर त्यांच्यावरती नियोजन जे आहे ते करावं लागेल. लोकसंख्येचे विविध भाग इथं विचारात घ्यावे लागतात. या जसे की लहान वयाची मुलं असतील, महिला असतील, म्हणजे मगाशी आपण जे सांगितलं की लहान किंवा गर्भावस्थेत असणाऱ्या बालकांची अवस्था सांगितली, तशा पद्धतीची लहानपणाचं म्हणजे जन्माला आल्यानंतर ते काही समजा आत्ताच्या नवीन सीबीएसई पॅटर्नच्या अनुषंगानं किंवा नवीन इंग्लिश मिडियमच्या ज्या स्कूल आहेत त्या अनुषंगाने जर विचार केला तर तिथं नर्सरी स्कूल आहे ते सुरू झालेलं दिसतं. UKG किंवा SKGचे वर्ग सुरू झालेले दिसतात. म्हणजेच लहान गट असेल, मोठा गट असेल, म्हणजेच 2.5 वर्षापासून ते 3.5 वर्षापर्यंत अगदी नर्सरी असेल, प्ले ग्रुप असेल, त्यालाच आपण इकडं अंगणवाड्या वगैरे असं म्हणतो. आणि या अंगणवाड्यात असण्याचं प्रमाण हे 1-2 वर्ष त्या ठिकाणी असू शकतं, 3 वर्षापर्यंत असू शकतं. आणि वयाची ज्यावेळेला 5.5 किंवा 6.5 वर्ष होतात त्यावेळेला त्या बालकास म्हणजे मुलगा असो किंवा मुलगी असो त्या बालकास प्रथम वर्षास प्रवेश दिला जातो. आणि या अवस्थेमधून 1ली ते 5वी पर्यंतची अवस्था त्या ठिकाणी विचारात घेतली. 5 to 3 म्हणजे 5वी ते 8वी पर्यंतची अवस्था विचारात घेतली आहे. नंतर 3+3 म्हणजे 5+3+3+3+4 अशा टप्प्यामध्ये नंतर 9वी 10वी हे 2 वर्ष विचारात घेतलेले आहेत. आणि 11वी 12वी त्या अनुषंगाने विचार करून नंतर महाविद्यालयीन शिक्षण जे आहे ते 4 वर्षाचा विचार केलेला आहे. म्हणजे अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं या झालेल्या लोकसंख्येचा बदल जे आहे तो वयोगटानुसार बदल असेल, परंतु या लोकसंख्येला चांगल्या दर्जाचं शिक्षण जर दिलं तर गुणवत्तापूर्ण शिक्षण जर असेल, आत्ता आपण जर पाहिलं तर 5वी 6वीच्या मुलाला 10वी 11वीच्या सिलेबस मधला बराचसा भाग सीबीएसई पॅटर्नमध्ये आपण पाहतो ते असल्याचं दिसून येतो. त्यामुळे ॲडव्हान्स पिढी आपण जी म्हणतोय ते आता निर्माण होत आहे. आणि आताच्या पिढीला या सोयीसुविधा उपलब्ध करून जर दिल्या आपण तर निश्चितपणे आर्थिक दृष्टीनं ही सक्षम पिढी व्हायला मदत होऊ शकते. पुनरुत्पादक क्षमता जी आहे म्हणजे महिलांची पुनरुत्पादक क्षमता जी आहे ती जर पुरेशा प्रमाणात पोषक आहार जर महिलांना मिळाला तर त्याचा उपयोग
हा आपलं जन्माला येणारं बाळ जे आहे ते सुदृढ स्वरूपाचं किंवा चांगल्या पद्धतीचं निर्माण होऊ शकतं आणि या सुदृढ बालकामुळेच पुढचं त्या बालकाचं शिक्षण जर चांगलं झालं तर देशाला एक चांगला नागरिक मिळू शकतो आणि याच नागरिकामुळं याच लोकसंख्येमुळं डिव्हिडंड जे म्हटलंय की लाभांश मिळू शकतो. अनेक प्रकारचे लाभ असतील त्याचं उत्पन्न चांगलं समजा 10 लाख 20 लाख 30 लाख 40 लाख असे पॅकेजेस मिळत गेले किंवा देशाच्या उद्योगधंद्यांमध्ये एखादा नवीन उद्योग सुरू केला जसं टाटा असतील बिर्ला असतील अंबानी असतील हे जे उद्योजक आहेत एखादा उद्योजक निर्माण होऊ शकतो. सेवा क्षेत्रातला एखादा मोठा अधिकारी होऊ शकतो. शेती क्षेत्रातलं जर ज्ञान मिळालं तर एखादा चांगला उत्कृष्ट शेतकरी होऊ शकतो आणि त्यामुळेच विविध बाजूंनी जसा अभ्यास केला जातो तशा पद्धतीनं पुनरुत्पादक वयोगट जे आहे तो स्त्रियांच्या अनुषंगाने जो म्हटले तो अनेक दृष्टीनं फायदेशीर असतो. त्यामुळे मातृत्व हे चांगलं असणं किंवा शिक्षित असणं हे आत्ताच्या काळात आपण पाहतो काळाची गरज आहे. शिक्षण असेल तर निश्चितपणे त्या आईला किंवा चांगलं बालकाला उपजीविका करता येऊ शकते. त्याची शैक्षणिक गुणवत्ता ही चांगली निर्माण करता येऊ शकते, चांगली देता येऊ शकते. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या सक्रिय विभागातील कामगार शक्ती ही वाढायला मदत होते आणि वृद्धत्व व्यक्तींना विविध प्रकारचे कार्यक्षम किंवा कार्यात्मक बाबी ह्या निर्माण करता येऊ शकतात. विविध प्रकारच्या समर्थन सेवांची आवश्यकता खरं तर वैद्यकीय सेवेवरती आपण बोलतोय तशा पद्धतीनं वैद्यकीय सेवाबरोबरच दळणवळणाच्या दृष्टीने सुद्धा अतिरिक्त वाढलेली लोकसंख्या शहरामध्ये या सुविधा देता येऊ शकतात का तर देताना अनेक अडचणी आलेल्या दिसतात किंवा अडचणींना त्यांना सामोरं जावं लागतं. मग याच सोयीसुविधा जर उपलब्ध करता आले नाही तर अनेक वेळेला अनेक अडचणी ह्या निर्माण झालेल्या दिसतात. त्यामुळं एकूणच जर आपण पहिल्या याच्यामध्ये पाहिलं तर अनुक्रमणिकेच्या अनुषंगाने आपण काय म्हटलं इथं लोकसंख्येचं जसं डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे फायदा आहे तशा पद्धतीनं 5.4 मध्ये लोकसंख्या शास्त्रीय संक्रमण त्या ठिकाणची जरी स्लाइड नसली तरी इथं लक्षात येईल. लोकसंख्येचं शास्त्रीय संक्रमण जे आहे त्याचबरोबर शहरीकरण आहे, लिंग गुणोत्तर आहे, लोकसंख्या पिरॅमिड जो आहे तो विचारात घ्यावा लागेल. लोकसंख्या संक्रमणामध्ये ग्रामीण भागाकडून शहरी भागाकडे आलेली लोकसंख्या आणि या लोकसंख्येला योग्य पद्धतीनं जर सोयी सुविधा मिळाल्या म्हणजेच अन्न वस्त्र निवारा या 3 बाबी आणि चौथी शिक्षण जर मिळालं तर शहरीकरणात सुद्धा शहरीकरणाचे जे फायदे आहेत त्या बाजूने विचार करतात. कारण शहरामध्ये सर्व बाबी उपलब्ध असतात परंतु अतिरिक्त लोकसंख्येमुळे या यंत्रणेवरती म्हणजे जल व्यवस्थापन केलं असेल पिण्याचं पाणी कॉर्पोरेशनकडून तर ही अतिरिक्त लोकसंख्या जर झाली तर त्या पाण्यावर निश्चितपणे ताण येणार आहे. लोकांना पाणी कमी पडू शकतं. रस्त्यांचा विचार जर केला तर हीच रस्ते किंवा लोकसंख्या रोड हे मोठ्या प्रमाणावर वाढते आणि ट्रॅफिकची समस्या ही निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. त्यामुळे लिंग गुणोत्तराचा विचार करता लिंग गुणोत्तर जे आहे ते प्रमाण कशा पद्धतीचं असू शकतं म्हणजे स्त्री आहे पुरुष आहे यातलं प्रमाण संतुलित ठेवण्याचा प्रयत्न हे सरकारकडून केला जातो. त्यामुळे शहरीकरण लिंग गुणोत्तर प्रमाण असेल लोकसंख्या संक्रमण असेल या पिरॅमिडमध्ये वरच्या पातळीवरती जर आपण लोकसंख्या पाहिली जसं पिरॅमिड सारख्या अवस्था जर पाहतो सुरुवातीला असणारी कमी कमी लोकसंख्या तीच त्याच्याही पेक्षा आपण आता पाहतो की लोकसंख्या वाढलेली आहे आणि घटलेली आहे असं न होता पिरॅमिड सारखी अवस्था निर्माण झाली तरीच या लोकसंख्येचे फीचर्स किंवा वैशिष्ट्य ज्यावेळेला आपण पाहतो कॅरेक्टरिस्टिक ज्यावेळेला आपण पाहतो त्यावेळेला ते बदललेले दिसतात. त्यामुळे लोकसंख्या पिरॅमिड हा एक भाग महत्वाचा आहे. शहरीकरणाच्या अनुषंगाने शहरावरती लोकसंख्येचा असणारा अतिरिक्त ताण किंवा काही शहरात आजही आपण पाहतो की त्या ठिकाणी डेव्हलपमेंट ही पुरेशा प्रमाणात नाही त्यामुळं लोकसंख्या ही तिथून दुसरीकडे मायग्रेट होते. परंतु पुणे मुंबई महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर नागपूर अशी जी शहरं आहेत त्यांचा सध्या विकास होत आहे किंवा विकास झालेला आहे असं म्हणता येईल आणि इथं जास्तीची लोकसंख्या ही सामावून घेण्याची क्षमता या शहरांची असल्याचं आपल्याला दिसून येते. त्यामुळे लाखो लोकसंख्या जी आहे ती या एकत्रित जीवन जगताना कुठल्या ना कुठल्या उद्योगधंद्यात सेवा क्षेत्रात काम करत आहे आणि शहरामध्ये अर्थात कुटुंबाला चांगल्या पद्धतीचं जीवन जगता येतं कारण सगळ्या सोयीसुविधा त्यांना उपलब्ध होतात. तशाच बरोबर लोकसंख्येला
जशा सोयी मिळतात तशा शिक्षणविषयक सुविधा देखील फार महत्त्वाच्या आहेत. म्हणजे आपल्या पुढच्या पिढीसाठी, मुलांसाठी शिक्षणविषयक सुविधा ह्या देखील उपलब्ध झालेल्या दिसतात. या शिक्षणविषयक सुविधांबरोबरच भारतात जे जन्मणाऱ्या बालकांचं प्रमाण आपण सांगितलं, त्यांचं गुणोत्तर जे सांगितलं, त्याचबरोबर त्याची पिरॅमिड सारखीची स्थिती आहे. पण शंकू आकाराची स्थिती आपण जसं म्हणत होतो, शंकू आकार हा वरती छोटा होतो, परंतु पिरॅमिड हे खालून जशा पद्धतीचं असतं तशाच त्याच्यात बदल झालेला असतो. त्यावेळेला अवलंबित्व जे आहे ते प्रमाण कसं आहे, लोकसंख्या वृद्धत्व किंवा त्याचा फायदा कसा देता येईल आणि लोकसंख्या वाढ कशी घडून येईल, त्या अनुषंगाने निश्चित असे ध्येय धोरणं किंवा योग्य पद्धतीचे समर्पक काही बाबी ह्या निश्चित मांडाव्या लागतात, त्याच्यावर विचार करावा लागतो. आणि मग नॅशनल एज्युकेशन पॉलिसीज जे निश्चित करण्याचं ठरवलेलं आहे, जे त्याच्यावरती प्लॅनिंग झालेलं आहे, ते कुठल्या पद्धतीने किंवा कशा पद्धतीने झालेलं आहे ते आता आपण पाहत आहोत. आणि हे पाहत असताना प्लॅनिंग कमिशन कसं नियोजन करू शकतं, त्याच्यातून या महत्त्वाच्या आकडेवारी जशी आपण जन्मदराची पाहतोय, मृत्यूदराची पाहतोय, तशा पद्धतीने या लोकसंख्या वृद्धत्व किंवा लोकसंख्याशास्त्रीय लाभांशामध्ये बदल आपल्याला झालेले दिसतील. तसं राष्ट्रीय लोकसंख्याविषयक धोरण जे आहे ते देखील राबवणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. लोकसंख्येच्या वैशिष्ट्यांसाठी लोकसंख्येचे मूल्यांकन आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे आहे. या आर्थिक मूल्यांकनातूनच त्याचा नियोजनबद्ध आराखडा हा तयार करता येऊ शकतो. की लहान वयाची मुले, महिला, पुनरुत्पादक वयोगट, आर्थिकदृष्ट्या सक्रिय विभागातील कामगार शक्ती आणि त्या कामगार शक्तीची असणारी स्थिती हे आपल्याला बघावं लागतं. त्यामुळं वेगवेगळ्या शक्ती आपण ज्यावेळेला पाहतो त्यावेळेला त्यातले असणारे बदल कशा पद्धतीचे आहेत, वृद्ध व्यक्तींना किंवा विविध प्रकारच्या समर्थन सेवांची आवश्यकता जी आहे ते आहे का, हे आपल्याला पाहावी लागेल. आता अर्थात गुणवत्तापूर्ण असणारी किंवा गुणवान लोकसंख्या जर मिळाली तर त्याचे आपल्याला फायदे हे दिसून येतात. जसं जर्मनीची लोकसंख्या जर आपण पाहिली तर त्या ठिकाणची टेक्नॉसॅव्ही असणारी लोकसंख्या आहे. अमेरिकेची लोकसंख्या जर पाहिली तर आर्थिक दृष्टीने किंवा कॅपिटल भांडवली साधनसामुग्री आहे ती त्यांच्याकडे जास्त आहे. आणि भारतात जर पाहिलं तर आपल्याकडं एकूणच लोकसंख्या ही जास्त असल्यामुळं ह्युमन कॅपिटल किंवा मानवी भांडवल हे आपल्याकडे आहे आणि त्याला कुशल किंवा कौशल्याची जोड देणं या अजून त्याच्यामधलं भर घालण्याचे काम अजून सुरू असल्याचं दिसून येतं. त्यामुळं कौशल्य विमुख असणारी लोकसंख्या ही आत्ता सध्या तरी भारतात कमी आहे. अल्प शिक्षितचं प्रमाण हे जास्त आहे. उच्च शिक्षणाचं प्रमाण हे अजूनही 14-15% पर्यंतच आहे. त्या दृष्टीनं शासनाने सोयीसुविधा ह्या वाढवल्या पाहिजेत किंवा उच्च शिक्षणाच्या प्रवाहात ही लोकसंख्या आणण्याच्या दृष्टीनं काही प्रयत्न करता येऊ शकतात का, त्यात काही बाबी असतील का, या दृष्टीने विचारविनिमय होणं किंवा केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, त्या प्रवाहात आणण्यासाठी लोकसंख्येच्या या बाबी विचारात घ्याव्या लागतात. त्यामुळं लहान वयाची मुले असतील, महिला असतील, पुनरुत्पादक वयोगट असतील. पुनरुत्पादक वयोगट म्हणजे काय, नव्याने आपण म्हणूया लग्न झालेले विवाहित मुलगा मुलगी असेल त्यावेळेला त्याला आपण कुटुंबावस्थेतली महत्त्वाचा टप्पा आपण म्हणूया पाहिजे तर, आणि तिथून पुढं त्यांची प्रजनन क्षमता ही त्या ठिकाणी विचारात घेतली जाऊ शकते. 1 किंवा 2 अपत्यांना चांगल्या पद्धतीने जन्म देणं आणि त्यांचा विकास करणं म्हणजेच शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करणं, आरोग्याच्या सुविधा, वाहतुकीच्या सुविधा, आता इथं वस्त्राचा देखील किंवा कपड्यांचा देखील आपल्याला विचार करावा लागेल आणि इतर सोयीसुविधांचा विचार देखील करावा लागेल किंवा त्याच्यासाठीचे प्रोव्हिजन त्या कुटुंबाकडं काय करू शकते किंवा ते कुटुंब कशा पद्धतीने करू शकते हा त्यातला भाग महत्त्वाचा असेल. आर्थिकदृष्ट्या सक्रिय विभागातील कामगार शक्ती आणि वृद्ध व्यक्तींना किंवा विविध प्रकारच्या समर्थन सेवांची आवश्यकता याच्यात झालेली आहे, ती कशा पद्धतीने वाढेल, लोकसंख्येत कशा पद्धतीने बदल होईल तो आपल्याला बघावा लागेल. यात जो पुढचा भाग सांगितलेला आहे सारांशाच्या अनुषंगाने काही विश्लेषण आपल्याला निश्चितपणे बघता येऊ शकतं, वाचता येऊ शकतं. सर्वसाधारणपणे सरकार आणि विशेषतः विविध सामाजिक पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या पायाभूत सुविधांमध्ये कशी वाढ करता येऊ शकते, बदलत्या लोकसंख्याशास्त्रीय प्रोफाईलचे आकलन आर्थिक दृष्टीने महत्त्वाचे आहे.
या दृष्टिकोनातून नियोजन या संदर्भात युनिटचे परिचय करून दिला जाईल किंवा लोकसंख्येतील वाढीचा दर पाहणं अपेक्षित आहे. जनन क्षमता आणि मृत्यू दर यासारख्या अनेक संकल्पना किंवा सांख्यिकीय संक्रमण जे आहे ते विचारात घ्यावं लागेल. लोकसंख्या वृद्ध होणे इत्यादी किंवा भारताने त्याच्या टप्प्यात विशेष करून प्रवेश केलेला आपल्याला दिसून येतो. डेमोग्राफिक डिव्हिडंड जो आहे तो विचारात घेतला जाऊ शकतो, पण याचा वापर करण्यासाठी अनेक सुविधा आणि सेवा संधीची खिडकी उपलब्ध झालेली दिसून येते. अजूनही त्या एक खिडकी योजना जी शासन सांगतं ती पुरेशा प्रमाणात सर्वांपर्यंत पोहोचत नाहीये. यामध्ये पुरेसा समावेश हा शासकीय यंत्रणेचा असल्याचं आपल्याला दिसत नाही. परंतु अनेक बाबतीत जर आपण पाहिलं तर भारतात सरकार ज्या पद्धतीनं अंमलबजावणी करतं, मग लोकसंख्येची जनगणना ज्या ज्या वर्षी होत असते त्याच्या काही काळ किंवा पुढील 10 वर्षात त्या लोकसंख्येवरती योग्य पद्धतीने जर आपण नियोजनबद्ध रीतीनं म्हणजे किती वेगाने लोकसंख्या वाढते त्या पद्धतीनं जर सोयी सुविधा देखील वाढवल्या तर वाढलेली लोकसंख्या ही अतिरिक्त लोकसंख्या म्हणून सुद्धा डिक्लेअर करता येऊ शकते. परंतु सोयी सुविधा जर असतील तर कुटुंब हे छोटी छोटीच निश्चितपणे होऊ शकतात. कारण ज्या वेळेला मृत्यू दर जास्त असतो त्यावेळेला लोकसंख्या वाढीचा दर हा देखील त्यापेक्षा जास्त असू शकतो. आणि जास्त लोकसंख्या जर जन्माला येत असेल तर त्याच्यासाठीची अतिरिक्त लोकसंख्येला आपण सोयी सुविधा किंवा शासन म्हणून या सोयी सुविधा पुरवताना काही कमतरता येतात किंवा आता जसं आपण म्हणतो स्वस्त धान्य दुकानाच्या मार्फत शिधा वाटप केंद्र किंवा तशा पद्धतीचं अन्नधान्य वितरण हे करण्याचं काम केलं जातं. आणि या वितरण यंत्रणेवरती अनेक लोक अवलंबून राहतील अन्यथा. आणि जास्त लोकसंख्या जर असेल, आत्ताच पण कोविड-19च्या काळात 2,000 रुपये त्या कुटुंबाला किंवा कुटुंब प्रमुखाला त्याच्या अकाउंटला केंद्र सरकारच्या मार्फत काही लाख किंवा काही कोटी लोकसंख्येच्या अकाउंटला पैसे पाठवले जातात. आणि हे 2,000 रुपये जर मिळत असले किंवा जास्तीचे फायदे जर मिळत असले तर एका दृष्टीने असा विचार होईल की जन्माला घालणाऱ्या बालकांचं प्रमाण किंवा अपत्यांचं प्रमाण देखील वाढेल. त्यामुळं आयता किंवा सहजासहजी पैसा मिळणारा हा देखील कुटुंबासाठी घातक स्वरूपाचा असू शकतो, फायदेशीर असू शकत नाही. परंतु प्रमाणात किंवा ज्या कुटुंबाला खरंच गरज आहे, दारिद्र्य रेषेखाली आहेत, झोपडपट्टीमध्ये आहेत, परंतु उपजीविकेचं साधन पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही किंवा काम मिळत नाही, बेरोजगारी आहे, तर या बेरोजगारीच्या अवस्थेमध्ये शासनाने मदत करणं यापेक्षा जास्त कोविड-19च्या काळात आपण अनुभवलं की आपल्याला घरातच बसून राहावं लागलं. त्यामुळे शासनाकडे असणाऱ्या तिजोरीतला जो काही पैसा होता किंवा वेगवेगळ्या स्वरूपाच्या देणग्या घेऊन या आर्थिक दृष्टीने सबळता आणण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करण्यात आले. आणि या साठी किंवा या दृष्टीनं शासनाने काही योजना राबवल्या, काही प्लॅनिंग केले, वैद्यकीय क्षेत्रातून काही सुविधा म्हणजे आता आपण पाहतो की कोविडची किंवा कोविडच्या कालखंडात लसीकरण जे राबवलं ते सुरुवातीला त्याची किमती जर ऐकल्या 1,000, 2,000, 5,000 अशा किमती आपण ऐकत होतो. पण नंतर शासनाने मोफत स्वरूपाचं किंवा आपल्याकडून मोफत कसं देता येईल याच्यामध्ये काही चार्जेस आकारून किंवा तशा पद्धतीची किंमत देऊन लसीकरण मोहीम राबवली आणि 100% लसीकरण कसं होईल याच्यावर भर दिला. म्हणजे आहे त्या लोकसंख्येला सोयी सुविधा पुरवणं किंवा जिवंत ठेवणं, त्याला सोयी दिल्यानंतर त्याच्यातून होणारा आर्थिक विकास असेल तो वाढण्याच्या दृष्टीनं या लोकसंख्येची वैशिष्ट्ये पाहणं किंवा अभ्यासणं हे फार महत्त्वाचं असतं. त्यामुळं डेमोग्राफिक डिव्हिडंड जो आहे याचा विचार करता अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं वेगवेगळ्या संधी ज्या निर्माण होतात, मग त्याच्यातल्या वेगवेगळ्या मग अगदी महानगरपालिका असेल किंवा क्षेत्रीय कार्यालये जे असतात शहरामध्ये, त्या क्षेत्रीय कार्यालयाच्या मार्फत शासन जन्ममृत्यूच्या नोंदी असतील या ठेवण्याचं काम करत असतं किंवा वेगवेगळे डॉक्युमेंट दस्तऐवज जे असतात ते वडिलोपार्जित संपत्ती ह्या मुलांपर्यंत किंवा मुलांपासून त्यांच्या मुलांपर्यंत या देण्याचं काम देखील शासनाच्या मार्फत केलं जातं. योग्य वेळी योग्य पद्धतीने जर दस्तऐवज मिळाले तर त्यातली गुरफट जी आहे ती कमी होते. श्रमिकाच्या दृष्टीने किंवा कॅपिटलच्या दृष्टीने ज्यावेळी विचार केला जातो त्यावेळेला कामगार किंवा श्रमिक हे चांगल्या पद्धतीने उत्पन्न मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. पायाभूत सोयी सुविधा हे वाढवण्यासाठी सक्षम बनू शकतात. त्यामुळं
चांगलं आपण आता सध्या आपण पाहतोय की आय टी क्षेत्राकडे जर पाहिलं तर उत्तम पद्धतीचं नियोजन या आय टी क्षेत्रातल्या कामगारांकडून केलं जात आहे. देशाला सेवा क्षेत्रातल्या एकूण उत्पन्नापैकी जवळपास 25 ते 30% उत्पन्न हे सेवा क्षेत्रातल्या भागाकडून आलेलं दिसून येत आहे. म्हणजे सेवा क्षेत्रातल्या उत्पन्नामध्ये आय टी क्षेत्रातला रोल किंवा एफ-डी-आय आपण जर म्हटलं पुढं फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट, तर खूप मोठ्या प्रमाणाची गुंतवणूक ही अशा क्षेत्रामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळं मग सी-एस-आरचा जर विचार केला आपण, तर वेगवेगळ्या कंपन्यांना शासनाकडून आता सी-एस-आर फंड रिलीज करायला सांगितलेला आहे. वेलफेअर स्कीम्स ज्या असतील त्या शासनामार्फत जसे येतात तसेच वेगवेगळ्या कंपन्यांकडून देखील आता सी-एस-आर हे कंपल्सरी करण्यात आलेलं आहे. त्यामुळे काही टक्के रक्कम ही समाजातल्या प्रत्यक्ष घटकासाठी आपल्याला पोहोचवावी लागेल आणि या सी-एस-आर फंडाच्या मार्फत शासन ही रक्कम जी देत असतं त्याची तरतूद जी करतं त्याच्यातून कुटुंब कल्याण हे निश्चितपणे होत असतं. काही शाळा किंवा काही ठिकाणचं आपण म्हणूया युनिट्स असतील ती शासनाने दत्तक घेतलेली आहेत. काही वर्षांसाठी त्या मुलांना मुलींना मोफत शिक्षण देण्याबरोबरच शालेय साहित्य गणवेश वाटप असतील हे करण्यावर देखील भर दिलेला आहे. आणि एकूणच अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने जर विचार केला तर या सोयीसुविधा जर अल्प दरामध्ये मिळाल्या किंवा अशा पद्धतीने शासनाकडून मोफत शिक्षण जर उपलब्ध झालं म्हणजे 5वी पर्यंत तर पाहिलं तर कोणत्याही प्रकारची फी नाहीच आहे. 5वी ते 10वी पर्यंत एक माफक स्वरूपाची फी आहे आणि शालेय गणवेश किंवा शालेय सुखसुविधा ज्या आहेत त्या उपलब्ध करून देण्याचं किंवा काही ठराविक अंतरावर शाळा उपलब्ध करून देण्याचं काम हे शासनाकडून केलेलं जाते. अर्थात त्या जिल्हा परिषदेच्या शाळा असतील, महाराष्ट्राचा विचार करता त्या जिल्हा परिषदेच्या मार्फत असणारे या शालेय वर्ग आहेत, शिक्षकांची नेमणूक आहे. तशा पद्धतीने मुलांसाठी पोषक आहार हा देखील उपलब्ध करून दिला गेला आणि नंतर कुशल स्वरूपाचे श्रमिक जे आहेत ते महाराष्ट्र शासनाकडून किंवा केंद्र सरकारकडून वेगवेगळ्या योजनांच्या मार्फत सोयीसुविधा उपलब्ध करून देऊन त्यांना स्किल ओरिएंटेड किंवा कौशल्याभिमुख बनवण्याचं काम हे शासनाकडून केलं जात आहे. त्यामुळे डेमोग्राफिक डिव्हिडंड जो आहे तो कसा उत्कृष्ट होऊ शकतो, कसा चांगला होऊ शकतो या दृष्टीने त्याच्यात बदल झालेले आपल्याला अनुभवायला येतात किंवा डेमोग्राफिक डिव्हिडंड जे आहे त्याच्यात सुद्धा आत्ता सध्या आणखी काही सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच कौशल्य जशी दिली जातील तशा पद्धतीने त्याला लागणारी साधनसामुग्री आहे ती साधनसामुग्री उपलब्ध होणं अपेक्षित आहे. म्हणूनच या सारांश रूपाने आपल्याला असं म्हणता देखील येत आहे की सर्वसाधारणपणे सरकार आणि विशेषतः विविध सामाजिक सोयीसुविधा पायाभूत व्हावी याच्यावरती कसा भर देता येईल. संदर्भाच्या अनुषंगाने युनिट्स परिचय वगैरे जर आपण पाहिलं तर या लोकसंख्येची वैशिष्ट्य ही वेगवेगळी आहेत आणि एकत्र कुटुंब पद्धती किंवा अधिकचा असणारा भार या सगळ्या बाबी आहेत आणि त्यामुळं एकूण लोकसंख्या ही वेगाने वाढलेली आपल्याला दिसते. त्यामुळं लोकसंख्या नियंत्रित करणं एका बाजूला जेव्हा वाढती लोकसंख्या आपल्याला कशी कमी करता येईल, वाढीचा वेग कसा कमी करता येईल ते पाहणं आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला त्या लोकसंख्येला चांगल्या उत्तम सोयीसुविधा पुरवणं हे देखील आपल्याला तेवढंच महत्त्वाचं असल्याचं दिसून येतं. या ठिकाणी आपण आज थांबूया. धन्यवाद.